हे बघा, आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे आणि बाळासाहेब आमचे दैवत आहे. आणि जो किरण पावसकर आहे ना, त्यांनी काल जे वक्तव्य केलं बाळासाहेबांचा, त्या पाळणा घर वगैरे, का पाळणा घर आहे, अरे पाळणा घर आहे, बाळासाहेब आज होते म्हणून तुम्ही आहात, समजलं का? आज बाळासाहेबांच्या बद्दल वक्तव्य करायला तुमची हिंमत कशी झाली? आम्हाला कुठला प्रश्न नाही, आमच्या देवतांच्या शब्दाच्या वरती तुम्ही वक्तव्य केलात, हे तुला शोभते काय? किरण पावसकर हा कोण आहे? कालचा लंगोटी आहे, लंगोटी माणूस साला तिकडे मातोश्रीला बाळासाहेबांच्या पायाची धूळ पण नाही येतो, समजलं काय? आणि हे साले गब्बर झाले. कोणावर गब्बर झाले? आज बाळासाहेबांमुळे गब्बर झाला हा साला कधी फॉक्स माणूस आहे. यांनी संघटनेसाठी काय केलंय? युनियनमध्ये जायचा, युनियनचे सेटलमेंट करायचा, कामगारातला बाजूला करायचा आणि मॅनेजमेंटकडून पैसे घेणारा माणूस हा सफेद चामडीचा माणूस, हा घातक आहे, हा संघटनेला घातक आहे. आज बाळासाहेबांचे आशीर्वाद आणि बाळासाहेबांची पुण्य आहे, एकनाथ शिंदे बरोबर आहे म्हणून आम्ही आहेत. आज आम्ही एवढं वय झालं माझं, तरी आम्ही बाळासाहेबांना आम्ही कधी विसरणार नाही. शिंदे साहेबांची बाळासाहेबांची पुण्य आहे, शिंदे साहेबांबरोबर आहे म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर आहेत. आम्ही लोकप्रिय, आमचे शिंदे साहेब आहेत, एक चांगले चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि ते चांगलं काम करतायत आणि बाळासाहेबांचं नाव हे करतात, वाढवतायत म्हणून आज त्यांच्याबरोबर आम्ही आहोत. आम्हाला बाळासाहेबांचा अभिमान आहे, गर्व आहे. आमच्या बाळासाहेब हृदयात आहेत. आणि ह्या माणसाने काल वक्तव्य केल्याबद्दल रात्री आम्ही टीव्हीवर बघितल्यानंतर मला झोप आली नाही. हा जर माणूस कुठे भेटेल तर मी याला जुत्याने मारेल आणि मी याचा निषेध करतो. तुम्ही शिवसेनेत ज्यांनी वक्तव्य केले ते किरण पावसकर, ते सुद्धा शिवसेनेत, तर त्यांच्या वक्तव्यावर तुम्ही निषेध करताय का सर? हा, तुम्ही सुद्धा शिवसेनेत आहात. किरण पावसकर ज्यांनी वक्तव्य केले, अरे किरण पावसकर हा केव्हाचा शिवसैनिक? हा शिवसैनिक काय दगड मारणारा होता? हा भानगडी लफडी करणारा एखादी तरी केस घेतली आहे काय? एक केस झाली होती युनियनची तर पळून माझ्याकडे आला होता आणि मी याला सोडून आणला बाहेर. याची काय अवकात आहे? हा माणूस किती खोटे धंदे करतो. आज किती प्रॉपर्टी बाळासाहेबांच्या पुण्याने कमवली आहे लोकांनी. आम्ही 67 ते 68 पासूनचे शिवसैनिक आहेत बाळासाहेबांचे. आम्ही बाळासाहेबांबरोबर वावरलेला माणूस आहे. आमच्याबरोबर बाळासाहेबांचे घरचे रिलेशन होते. आम्ही बाळासाहेबांमुळे आज आहोत आणि आजही ते बाळासाहेब आमच्या हृदयात आहेत आणि ते मरेपर्यंत राहणार. आमचा प्राण गेला माझा तरी वांधा नाही, पण मला एक शिंदे साहेबांना हे करायचं आहे, सांगायचं आहे आणि उदय सावंत साहेबांना पण की असल्या माणसाची बाजू घेऊ नका आणि असल्या माणसाला थारा देऊ नका. याला ताबडतोब ह्याच्या ढोंगणावर लाथ मारून याला पक्षातून हाकला, नाही तर उद्या भारी पडेल, उद्या त्रासदायक होईल. या गोष्टी आम्ही सहन करणार नाही. उद्या जर त्याचा काय निर्णय झाला नाही तर पुढे त्याची पश्चाताप करायची वेळ येईल आपल्यावर. म्हणून अशा माणसाला ताबडतोब बाहेर काढा. सर्व शिवसैनिकांना, जुन्या शिवसैनिकांना अतिशय दुःख झालेलं आहे आणि ते आम्ही कधी हे करणार नाही. त्याची हिंमत कशी झाली बाळासाहेबांच्या वक्तव्य करायची? कोण तो? तो आज माजला आहे जास्ती, त्याचा माज उतरला पाहिजे आणि ते आम्ही शिवसैनिकच दाखवणार. बघा तुम्ही पुढे मी आंदोलन करेन याच्या बाबतीत. मला प्राण गेला तरी वांधा नाही, पण मी ह्या माणसाला तुम्ही ज्या पक्षातून हाकललं नाही त्याचे परिणाम वाईट होणार.